आज आम्ही मंदिरात गेलो आणि आम्हाला वापस यावं लागलं. ते का? त्यासाठी हा व्लॉग कंटिन्यू करा. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मी दिव्या, वेलकम टू माय व्लॉग. आज होती चतुर्थी, म्हणून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं म्हणलं. जाता जाता आम्ही बाप्पाला मोठा हार घेतला. बट पुढे काय होईल वाटलंच नव्हतं. मंदिरात आल्यावर दर्शन घेतलं, बघितलं तर मंदिरचं गेट लॉक झालं होतं. दुपारी 1 ते 4 काळा गणपती मंदिर बंद असतं. मग काय, तिथे थोडा वेळ तिथेच बसलो. पण आम्ही लांबून हार घेऊन आलो होतो आणि तिथेच ठेवून जावंही वाटत नव्हतं. मग ठरवलं परत एकदा संध्याकाळी येऊ. मग दर्शन घेऊन येता येता रस्त्यात येताना आमचा नेहमीचा स्पॉट, तिथे कोल्ड कॉफी घ्यायला थांबलो. मला आणि गौरवला खूप आवडते इथली कॉफी. आम्ही आमचं लग्न झाल्यावर इकडे खूपदा येणं व्हायचं. घरापासून हे लांब असून पण आम्ही आठवड्यातून 4दा तरी यायचो. आता सारखं होत नाही, पण आता आम्ही आमच्या पिल्लूला घेऊन आलो होतो. खूप दिवसांनी तीच कॉफी घेऊन छान वाटलं. राघव त्याच्या बाबांना काहीतरी बोलत होता. काय माहिती, काही समजत नव्हतं, पण गोड वाटत होतं. त्यानंतर आम्ही घरी निघालो. संध्याकाळी परत गणपती मंदिरात जाऊन फायनली बाप्पाला आम्ही घेतलेला हार घातला आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं की ज्या गोष्टीसाठी एवढ्या लांबून आलो होतो ते आपल्या समोर बाप्पाला हार घातला आणि ते पाहून खूप समाधानही वाटलं. येता येता आम्ही घेतला केक आणि हा केक कशासाठी होता तर तेही सांगते. आज होती वैभव प्रांजलीची 1 मंथ ॲनिव्हर्सरी. ती तिच्या माहेरी गेली होती. तिकडून आली की आम्ही लगेच सेलिब्रेशन करायला घेतलं. मस्त कॅन्डल ते लावून सेलिब्रेशन केलं. त्या दोघांनी केक कट केला, एकमेकांना भरवला, फोटोज झाले. खरंच कळलंच नाही 1 महिना मागचा किती फास्ट गेला. लग्नानंतरचे काही दिवस कुलदेवतेचं दर्शन ते सगळ्यात गेले. व्लॉग्स माझे एडिटिंग पेंडिंग ते पण बाकी आहेत. तरी तुम्ही लोकांनी कॉन्स्टंट माझे फॉलोअर्स राहून व्लॉग पाहिले, प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच मी खूप हॅपी आणि थँकफुल आहे. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. कीप वॉचिंग.